प्ले बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, त्यानंतर अशा अनेक आकर्षक चषक आपण या स्पर्धेसाठी व्यासपीठावरती पाहतो. तसं अनेक मान्यवरांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांचंही मनापासून स्वागत आणि त्यांचंही आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे मॅच पाहतोय शिवशक्ती वाटोळे विरुद्ध भवानीनगर सळवे या दोन संघांच्या दरम्यान ब गटातील दुसरी मॅच पहिल्या फेरीची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांसाठी मॅच महत्त्वाची आहे. शिवशक्ती वाटोळे संघाचा विचार केला तर युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येकाकडे पाहावं आणि प्रत्येकाचा ॲटिट्यूड जर पाहायला गेलं तर क्रिकेटरला जे हवं असतं, जे क्रिकेटर म्हणून आपण नेहमी त्यांच्याकडे पाहत आलो, तर तसा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल, बेस्ट ऑफ द लक. पहिल्याच बॉलवरती बाहेरचा बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर. भवानीनगर सळवे टीम आपला 12th मॅन प्लीज पाठवा. एनके स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती काय षटकार खेचला. वेगबॉन बॉल. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण छोटासा बदल करूयात. व्हॉइस ऑफ द कराड तालुक्याचा बुलंद आवाज आशिष चोरगे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. जबरदस्त स्ट्रोक. थँक्यू विसर. दोघं असताना एवढं लोड घ्यायचं नाही. किरण सर होते, टेन्शन नाही घ्यायचं. षटकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक. आपण जर पाहायला गेलं तर कोणी मारला एनकेच्या बॅट मधून. व्हाईट बॉलचा इशारा. अवंत धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होईल. जिथे आपण पाहायला गेलं तर गिरेवाडी आणि तळी टीम मॅच मध्ये गिरेवाडी संघ जिंकला होता, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल आणि गिरेवाडीशी 2 हात करेल. हो, इनसाइड आउट. आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय. एनके थांबायला नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट षटकार. गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे, आक्रमण होत आहे. अर्जुन हा गोलंदाज कमबॅक करून द्यावा लागेल या मॅच मध्ये. संपूर्ण भवानीनगर सळवे टीम नवीन जर्सी परिधान करून मात्र आज या मैदानाच्या आतमध्ये उतरताना मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हा टप्पा, ही लाईन ठेवावी लागेल. अगू टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल दिसताना मात्र पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल भरपूर महत्वाचा होता. ओहो, इथे बाटला ब्रश होऊन चेंडू घोषंगी क्षेत्रात चाललाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम टीम वाटोळे संघाने मात्र केलंय. जिथे एनकेची भरपूर मोठी मोलाची साथ राहिली. 6 षटकार 6 बॉल मध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत. परंतु आता बड्डे बॉय प्रमोद कदम. भवानीनगर सळवे संघ आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती वाटोळे. टॉस जिंकल्यानंतर वाटोळे सळवे संघाने फिल्डिंग केली ना. वाटोळे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं सळवे संघाला बॅटिंग साठी. ओहो, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पंचांकडे लाऊड अपील देखील केली गेली. पंच तटस्थ आहेत. बीट करून पाठीमागे चांगला बॉल तिथे हाताळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. राजेश. आणखीन एक चांगला बॉल. तोच टप्पा, तीच लाईन. लेंथ मात्र हाताळली जाते. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल दिसताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय
आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळण्यामध्ये चांगली शैली दाखवली या गोलंदाजाने. जिथे पाहायला गेलं तर बड्डे बॉय थोडासा शांत आहे. 2 बॉल डॉट गेलेत परंतु अगदी आक्रमक भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल प्रमोद कदम. पीके ओहो खूप वेळ वाट बघितली. ओहो इथे खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु जास्त काही मिळणार नाहीये पीकेला. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 22 धावा. ओ जबरदस्त स्ट्रोक पाहावं लागेल. पंचांचा इशारा काय तो डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. प्रयत्न केले जात आहेत परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त होत नाहीये. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मात्र प्राप्त झाली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23. आणखीन एक चांगला बॉल. ओ थ्रो अगदी चांगला होता. थोडासा उशिरा पाहायला मिळाला परंतु अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 10 लॉट्सच्या 10 परत नंतर 5 विजेत्या 5 मधून चिठ्ठ्या बरोबर. चिठ्ठ्यातनं 2 सेमी एक 2 क्वार्टर फायनल 19 20 हो धीम्या गतीने टाकलाय. टाकलाय. गती परिवर्तन केलंय. गती काढून घेतली या बॉलवरती. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त झाल्यानंतर 25 या धावसंख्येवरती 25 धावा. विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये गिरेवाडी अशी मॅच असेल पुढची मॅच. खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत जय हनुमान मानाई नगर आयोजित जय हनुमान चषक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व. अंतिम षटक एकनाथ आलाय. स्ट्राइकला आणखी पहिला बॉल. एकनाथ यांचा चांगला टप्पा हाताळलाय. हो आणखीन एक जबरदस्त बॉल. एकनाथ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अगदी जखडून आखडून ठेवलंय. एकनाथ विरुद्ध नवनाथ. हो हो खूप वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र हा लगावलाय. खडे खडे स्ट्रोक. जबरदस्त हा फटका लांब लचक ठोकलाय षटकार आणकेच्या बॅट मधून. एकनाथ वरती नवनाथने आक्रमण केलंय. आता चांगला बॉल. आता चांगला बॉल. डॉट बॉल जरूर आलाय. या बॉलवरती कमबॅक झालाय. किती बॉल शिल्लक? 3 बॉल राहिले असते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत परंतु टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 31 धावा. पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होईल. शेवटचा बॉल अंतिमचा बॉल शिल्लक असताना नेक्स्ट मॅच मध्ये विजेता संघ आणि सिद्धनाथ गिरेवाडी.
सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरांचा. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक झाले 36 35 33 धावा 33. चांगला बॉल. शेवटचा बॉल वरती सिंगल आले आणि शेवटच्या बॉल वरती ही इनिंगची देखील समाप्ती झाली आहे. आणि पहिला डाव इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 34-35 धावांचं लक्ष्य टीम अर्थातच वाटोळे संघाला. चला जास्त वेळ न घेता टीम सळवे संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. टीम सळवे पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत जय हनुमान क्रिकेट टीम माणाईनगर आयोजित जय हनुमान चषक 2025 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 12,000 आणि सौजन्य अर्थातच देवेंद्र राजा भाऊ शेलार यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 10,000 सन्माननीय आदरणीय किरण किसन साळुंके यांच्याकडनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 5,000 श्री अजय अंकुश देसाई यांच्याकडून. आणि त्याचबरोबर या जय हनुमान चषक 2025 चा मालिकावीर सौजन्य दिलंय अर्थातच उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन अनिलजी भूमकर साहेब. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं अर्थातच दीपक पाटणकर. सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले अर्थातच दीपकजी पाटणकर साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य दिलंय अमोल शेलार. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन किताब दिलाय सुनील शेलार आणि बेस्ट बॉलर संदेश बाबर. आज समालोचकांना देखील खूप चांगला ट्रॉफीज माणाईनगर टीम कडून मात्र देण्यात येतील. जाऊया पूर्वार्धाचा खेळ समोर झाला उत्तरार्धामध्ये जिथे सेकंड इनिंगला होईल सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजे 35 धाबांचं आणि गोलंदाज शंभू. स्ट्रायकर एंडला मात्र नवनाथ आणि नॉन स्ट्रायकर एंडला राजेश. पहिला बॉल शंभूचा नवनाथ साठी. लक्ष अगदी साधं सोपं आहे. 18 चेंडूमध्ये 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच मध्ये गिरेवाडी आपण तयार राहायचं. टॉससाठी कॅप्टन आपण येऊन व्यासपीठावरती थांबायचं आहे. पहिलाच बॉल कोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अगदी डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा माणाईनगर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते. भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. व्हाईट बॉल येस डॉट बॉल. हो समोरच्या दिशेने टाउंटी ग्राउंड
जबरदस्त स्ट्रोक. षटकार येत असताना अगदी लॉंग ऑफ क्लिअर केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. ऑन साइडला पाहावं लागेल. पंचांचा इशारा. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टोटल 3 धावा असतील. यस नक्कीच डिक्लेअर स्वरूपाची देखील आणखीन एक धाव आणि टोटल 3 धावा. चांगला फटका आहे. बघावं लागेल पुन्हा एकदा पंचांच्याकडे नजरा वळवल्या जातात. पंच सांगतायत की फक्त डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. मॅच स्पीडअप करायची मित्रांनो थोडीशी. आतापर्यंत दुसराच लॉट चालू आहे बी गटातली, त्यामुळे विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. प्रमोद 12-23चं समीकरण 12-23चं समीकरण खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होईल का? दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता परंतु चांगलं कॉलिंग तिथे. ओहो धीम्या गतीने टाकलाय. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र सुरू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक करून दिलाय. थोडासा दबाव निर्माण केला जातोय बॅट्समन वरती. मोठ्या फटक्याची गरज असेल सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर, परंतु तोच टप्पा तीच लाईन तिथे हाताळले. हलकासा बॅटला ब्रश झालाय आणि कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होतोय. हनुमान क्रिकेट क्लब माडानगर आयोजित भव्य दिव्य ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 12,000 सौजन्य दिलंय देवेंद्र राजा भाऊ शेलर यांच्याकडनं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 10,000 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 ज्यांच्या माध्यमातून किरण जी साळुंके साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 5,000 अजयजी देसाई साहेब. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर मालिकावीर सौजन्य अनिलजी बोमकर साहेब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. चेंडू सौजन्य गणपत चाळके कामरगाव. समालोचन सौजन्य धीरज देसाई. युट्यूब सौजन्य स्वर्गीय गिरीश देसाई यांच्या स्मरणार्थ वैभव देसाई यांच्याकडून. त्याचबरोबर ओमकार राजेश देसाई. डीजे सौजन्य अरुण लाड साहेब मानाईनगर. अजित राजाराम देसाई मानाईनगर यांच्याकडनं. मैदान सौजन्य आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय परंतु पंच सांगतायत हा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. सर्वांचा सहभाग आणि हे स्पॉन्सर्स
क्रिकेट स्पर्धा म्हटली की स्पॉन्सरशिप महत्वाची असते आणि ज्यांनी ज्यांनी मात्र या क्रीडा स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली त्यांचे संपूर्ण माणाईनगर संघाकडनं टीमकडून मनपूर्वक धन्यवाद. अशी साथ सातत्याने मात्र माणाईनगरवरती राहू. हो समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. बॉलला अगदी एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॉल थांबत नाहीये. चौकार येतोय. 4 धावा मात्र मिळतील. सहा बॉल मध्ये आता करायचे आहेत 16 धावा. 6 चेंडू 16 ची गरज. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 6 चेंडू 16 ची गरज आहे. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. मॅच बनली. आता मॅच बनवले. पाहावं लागेल 6 बॉल मध्ये 16 धावा डिफेंड केल्या जातील की 6 चेंडू 16 धावा नि मात्र विजय प्रस्थापित करतील. एका बाजूला टीम भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला टीम वाटोळे. 6 चेंडू 16 ची गरज आहे. अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक एनके आलेत. एनकेच्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं एनके यांचं. षटकाराने स्वागत. 5 बॉल 10 ची गरज आहे आता. राजेश अगदी एका पायावरती तोल सांभाळत हा फटका खेचलाय. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे. कॅच तर ड्रॉप झाली आहे. विकेट सॅक्रिफाईस. विकेट सॅक्रिफाईस. राजेशला स्ट्राइक वर येणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि तेच करायचं होतं. एक धाव तर जरूर आली. 4 चेंडू 9. नवनाथ एनके आहेत आणि एनके वरती नजरा असतील परंतु समोर एक मोठा आव्हान देखील आहे बॅट्समन राजेश. 4 चेंडू 9. चार चेंडू 9 ची गरज असताना मात्र हा बॉल अगदी आपटलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 बाउन्सचा इशारा देखील. 4 चेंडू आता 8 ची गरज. चार चेंडू 8. वेगाने टाकलाय हा बॉल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जरूर जातोय परंतु अगदी वेगाने बॉल टाकलेला हा चेंडू एनके यांचा. 3 बॉल 8. 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. फुल टॉस बॉल. असे चेंडू तुम्ही राजेशला टाकू शकत नाहीये. फुल टॉस बॉल होता. ज्युसी फुल टॉस. त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. 2 बॉल मध्ये आता 1 धाबेची गरज आहे. सामना इक्वल झालाय. 2 चेंडू 1. मॅच अगदी आता येऊन पोचले अंतिम टप्प्यावरती. पाहावं लागेल. 2 चेंडू 1 धाबा. सगळे खेळाडू आता जवळ आलेत. दोन चेंडू 1. हा बॉल डॉट बॉल आला तर थोडस प्रेशर दोन्ही टीम वरती होऊ शकतं.
2 चेंडू 1 धाबाची गरज आणि हा बॉल आलाय विकेटचं पतन. कॉट बिहाइंड विकेट. डोक्याला शेवटी हात लावलाय राजेशने. हे काय घडलंय? फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॅटला हलकासा ब्रश झाला. विकेट कीपर शंभू होता. शंभूने कुठलीही चुकी केली नाहीये. कॉट बिहाइंड विकेट. महत्वाची विकेट घेतली गेली आहे. आता 1 चेंडू 1 धावेची गरज. काय सामना रंगलाय, काय मॅच रंगली आहे. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. NK आणि नवीन बॅटर आता विनायक आलाय. नायक ठरेल का आपल्या संघासाठी? पराभूतांचं लक्ष हे जिंकण्याकडे असतं आणि विजेत्यांचं लक्ष फक्त विजेता पद मिळवण्याचं असतं. पाहावं लागेल या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करतील का दोन्ही संघ. एका बाजूला टीम आहे भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती वाटोळे. 1 चेंडू 1. व्हॉट अ मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहावं लागेल. कसा बॉल टाकतायत, कसा टप्पा रिलीज करतायत. 1 चेंडू 1. NK निघालेत. 1 चेंडू 1 ऑन साइडला वळवलाय आणि 1 धाव ती पूर्ण झाली आहे आणि या मॅच मध्ये विजय संघ प्रस्थापित झालाय. शिवशक्ती वाटोळे संघ 35 धावांचं लक्ष होतं आणि 35 धावांचं लक्ष हे वाटोळे संघाने पूर्ण केलंय. लगेच टॉस साठी यायचंय वाटोळे टीम या आणि गिरेवाडी.